Namaskar. So welcome back to my channel. If you are new here, I am Ruchita and I make videos related to fashion, makeup, cooking, challenges and etc. So आज तुम्ही असा विचार करत असाल की प्रॉपर एकदम असा महाराष्ट्रीयन लुक मी का घेतलेला आहे. सो द रिझन इज गुढीपाडवा. गुढीपाडवा इज अराउंड द कॉर्नर. मराठी लोकांसाठी हा त्यांचा एक नवीन वर्षाची सुरुवात होते ह्या दिवसापासून. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. सो गुढीपाडवा म्हटल्यानंतर सगळ्यांची सकाळी सकाळी खूप घाई असते, आपल्याला गुढी उभारायची असते, सगळंच असतं, नैवेद्य बनवायचं असतो, प्रसाद बनवायचा असतो, पुरणपोळ्या बनवायच्या असतात. सो मुलींना बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पटकन काय घालायचं कळत नाही. सो त्या रिझनमुळे मी असा विचार केला की आपण बेसिक सिम्पल असे ज्वेलरीज दाखवूया सो दॅट ते इझी टू वेअर असतील आणि ते घातले अँड यू आर गुड टू गो. तुमचा पूर्ण आउटफिट एक छान पद्धतीने एलिव्हेट होऊन येईल. त्याच्यासाठी तुम्हाला असं काही एक्स्ट्रॉर्डिनरी एफर्ट्स घ्यायची गरज नाही पडणार. दॅट इज द रिझन मी असा विचार केला की वाय नॉट मी एक छान ट्रेडिशनल ज्वेलरी और इंडियन ज्वेलरीचा हॉल बनवू. सो बेसिकली हे सगळे असे मिक्स असे ज्वेलरीज आहेत माझ्याकडे. काही मी ऑनलाईन परचेस केले तर काही मी ऑफलाईन स्टोअर मधून परचेस केले. की मी जे ऑफलाईन ज्वेलरी परचेस केले त्याचे लिंक्स प्रोव्हाइड करणं विल बी डिफिकल्ट फॉर मी, बट जे काही मी ऑनलाईन ज्वेलरी परचेस केले त्याचे डेफिनेटली मी तुम्हाला लिंक्स प्रोव्हाइड करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम लेट्स जस्ट स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. आपण स्टार्ट करूया. जो मी ऑलरेडी वेअर करून बसलेली आहे दिस नेकलेस. हा इतका छान आहे, सिम्पल एलिगंट असा आहे, खूप मिनिमल आहे आणि खूप सुंदर आहे. मी आता सुद्धा फक्त एक ड्रेस घातलाय अँड विथ दिस नेकलेस हा लुक खूप छान आलेला आहे, सुंदर आहे. यू कॅन डेफिनेटली बाय दिस. सो बिकॉज आय हॅव टेकन दिस ऑफलाईन, त्याच्यामुळे मला ह्याचे ऑनलाईन लिंक्स प्रोव्हाइड करता नाही येणार आहे तुम्हाला. बट आय नो की मिशोवरती किंवा मिंत्रावरती असे ज्वेलरीज अवेलेबल आहे. मी ट्राय करेल, जर मला असं सिमिलर काही नेकलेसेस दिसले तर मी डेफिनेटली ह्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देईल. गोइंग अहेड विथ दिस ज्वेलरी. अगेन ही खूप सिम्पल असा नेकलेस आहे आणि खूप छान आहे, खूप प्रिटी आहे. त्याही साडीवरती जाईल असा हा नेकलेस आहे. अगेन मी हा ऍक्च्युली ऑफलाईन स्टोअर मधून घेतलेला आहे. मी हे फक्त आय थिंक 250-300 रुपीजला घेतले. मी ह्या नेकलेस सोबत हे इयरिंग्स जे मी ऑलरेडी पेअर केलेले आहेत, तुम्ही हे इंडिव्हिज्युअली सुद्धा हे इयरिंग तुम्ही पेअर करू शकता कुठल्याही आउटफिटवरती. सो डेफिनेटली तुम्ही ह्या अशा टाईपच्या ज्वेलरीमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. नेक्स्ट इज दिस ज्वेलरी. अगेन ही थोडीशी हेवी आहे डेफिनेटली, पण ही खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप मस्त दिसते. हे यू कॅन वेअर इट ॲज अ चोकर. हा नेकलेस आहे, हा पूर्ण मोत्याचाच आहे ऍक्च्युली. मध्ये फक्त थोडेसे स्टड्स आहेत ग्रीन कलर मध्ये. अँड यू नो व्हॉट गाईज, मी हे मिशोवरून घेतलेलं आहे. सरप्राइझिंगली येस, मला हे मिशोवरून एवढा चांगल्या क्वालिटीचं नेकलेस मिळालेलं. मी ऍक्च्युली अशा टाईपची ज्वेलरी खूप शोधत होती. सो आय वॉन्टेड टू वेअर दिस इन माय फ्रेंड्स वेडिंग आणि म्हणून मला ऍक्च्युली अशा टाईपची ज्वेलरी हवी होती. ह्याच्यावरती इयरिंग्स आलेले आहेत. सो हे असे इयरिंग्स आहेत, त्याचाच पेअर आहे. इट वॉज अराउंड 250-300 रुपीजला होतं. बट द क्वालिटी अँड द वर्क इतकं छान आहे, फिनिश इतकी मस्त आहे, असं कोणी बोलणारच नाही की मी हे 300 रुपीजला घेतलं. सो जेव्हा मी हा रिसीव्ह केला मला इतका आवडला, इतका मस्त वाटतोय हा. आय थिंक तुम्ही अशा नेकलेसमध्ये डेफिनेटली इन्व्हेस्ट केलं पाहिजे. ह्याची लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो प्लीज डोंट फॉरगेट टू चेक द डिस्क्रिप्शन बॉक्स. नेक्स्ट इज दिस ज्वेलरी. आय मीन यू गाईज आर नॉट रेडी फॉर दिस ज्वेलरी, बट ही खूप, आय नो ही खूप हेवी आहे. सो ह्या ज्वेलरीला टेम्पल ज्वेलरी बोललं जातं, कारण ह्याच्यावरती जी डिझाईन असते अशी प्रॉपर एक जे देवीचा एक आउटले आहे आणि बाजूला सुद्धा छोटे छोटे पिकॉक्स आहेत. जर तुम्ही बघाल तर इट्स व्हेरी व्हेरी नाईस ज्वेलरी. अगेन आय बॉट दिस फ्रॉम मिशो. सो दिस इज द व्हेरी फर्स्ट ज्वेलरी जी मी मिशोवरून मागवली होती. सो आय बॉट दिस ज्वेलरी आय थिंक ऑलमोस्ट 2 years बॅक आणि ही अजूनही आहे तशी ज्वेलरी आहे. ह्याला काही झालेलं नाहीये, ह्याचा कलर कुठे गेलेला नाहीये. म्हणजे क्वालिटी वाईज पण मला इतकी सुंदर ज्वेलरी मिळाली. आय वॉज नॉट ॲट ऑल एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम मिशो, बट मला हे मिळालं अँड आय गॉट दिस फॉर ओनली अँड ओनली 300 रुपीज. ह्याचं डिटेलिंग पण बघा किती सुंदर आहे. ह्याचं डिटेलिंग म्हणजे कुठेही असं वाटणार नाही की आय हॅव टेकन दिस फ्रॉम मिशो. सो ह्याच्यावरती जे इयरिंग्स आहेत ते असे आहेत. सो इट इज इन झुमका फॉर्म. कुठल्याही साडीवरती फक्त हे सिंगल वेने पण तुम्ही पेअर करू शकता, इतके सुंदर आहेत. याच्यावरती असे ग्रीन आणि पिंक कलरचे स्टड्स आहेत, बट सुंदर आहेत, नो डाऊट खूप मस्त आहेत. सो येस, मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. प्लीज गो अँड चेक दिस ज्वेलरी एज वेल, कारण खूप छान आहे. सो आतापर्यंत जे मी तुम्हाला नेकलेसेस दाखवले दॅट इज इन द फॉर्म ऑफ चोकर, पण मला एक लॉंग असं नेकलेस तुम्हाला दाखवायचं. आय थिंक हे सुद्धा सगळ्यांकडे असलं पाहिजे.
दॅट इज दिस नेकलेस. हे लॉंग आहे ॲक्च्युली आणि ह्याला खाली अशी डिझाईन आहे. आय नो हे खूप लोकांकडे ऑलरेडी असणार आहे कारण हे महाराष्ट्रीयन लुकवरती स्पेसिफिकली ऑन नऊवारी साडी. सो मी स्वतः ॲक्च्युली हे नऊवारी साडीवरती घालण्यासाठी आणलं होतं आणि हे इतकं छान आहे. ह्याला सुद्धा खाली मोती डिटेलिंग आहे. सो मराठी लुक करायचं आहे आणि मोती नसेल कुठल्याही ज्वेलरीमध्ये, इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आणि ह्याची जी माळ आहे ती अशा टाईपमध्ये आहे. इट्स अ गोल्डन माळ बट सुंदर आहे. सो मी हा जो नेकलेस घेतलेला आहे हा अगेन मी एक ऑफलाईन स्टोर मधून घेतलेला आहे. सो आय एम समवन हु इज नॉट इन टू हेवी ज्वेलरी. सो मी असंच ट्राय करते की मी किती जास्त मिनिमल लुक देऊ शकते तेवढं मिनिमल मी ज्वेलरी घेते. बट छान वाटतं, दिसायला सुंदर आहे. तुम्ही सुद्धा हे डेफिनेटली ट्राय करा. सो तुम्ही सुद्धा असे काही सिमिलर ज्वेलरी जो तुम्ही सुद्धा नक्की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा बिकॉज दिस इज अ मस्ट हॅव ज्वेलरी आय थिंक इन युअर वॉर्डरॉब. लास्टली इज दिस पीस. हा नेकलेस नाहीये, हा बाजूबंद आहे. बट मी ह्याला नेकलेस म्हणून सुद्धा घालू शकते कारण हा असाही छान वाटतो. हा नेकलेस म्हणून सुद्धा तेवढाच सुंदर दिसतो जेवढा बाजूबंद म्हणून दिसतो. खूप सुंदर आहे ही सुद्धा ज्वेलरी. त्याला सुद्धा खाली ऑफकोर्स एक मोती असणं इज इम्पॉर्टंट आणि मध्ये स्टर्ड्स आहेत जे त्याला अटॅच्ड आहेत ते. आणि मी हा सुद्धा बाजूबंद ऑफलाईन स्टोर मधूनच घेतलेला आहे. ऍक्च्युली हे काही मस्ट हॅव ज्वेलरी पीसेस आहेत जे तुम्हाला मी दाखवलेत. सो तुम्हाला ह्याच्यामधले कुठले ज्वेलरी पीसेस आवडले तर तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा त्याच्यामध्ये. अँड विथ दिस वी हॅव कम टू एन एंड ऑफ दिस व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अँड येस, माझ्याकडे ज्या ज्वेलरी पीसेसचे लिंक्स आहेत ते डेफिनेटली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. सो डोंट फॉरगेट टू चेक द डिस्क्रिप्शन बॉक्स एज वेल. अँड या, अंटिल देन, बाय.